हुंडा नको, फक्त मुलगी द्या मला. ही वाक्य सरास सगळीकडून ऐकायला येते. सगळी मुलं आज गावामध्ये 30, 35, 40 वर्ष ओलांडली तरी त्यांची लग्न होईना झालेत. आणि लग्न कधी करतो हे विचारल्यावर त्यांचं उत्तर एकच येतो, काय करणार? मुलींची नाटके आणि तोरं लय वाढलेत, त्यांचे डिमांड लय झालेले आहेत, मुलगीच देईना झाले कुणी. बरं मी काय म्हणते, निसर्ग प्रत्येकाला एक संधी देतो, प्रत्येकांची वेळ येते, प्रत्येकांना एक चान्स मिळतो. आणि अति तिथे माती होतेच. वेळ प्रत्येकांची येते, जास्त लांब नाही जाते. 10-20 वर्षापूर्वीचीच गोष्ट घ्या, जेव्हा मुलाकडचे तुम्ही लोक आम्हाला बघायला येत होता तेव्हा तुमची काय डिमांड होती हो? मुलगी देखणी असावी, सुंदर असावी, सुसंस्कृत असावी, घरातल्या सगळ्या लोकांची मनं जपणारी असावी, घरातल्या सगळ्या स्वयंपाकात निपुण असावी, चांगली शिकलेली असावी, गरज पडली तर जॉब करून पैसे कमवेल, शेती जनावरं सगळी कामं तिला यायला हवीत, पोळ्यांचा स्वयंपाक सकाळी 5ला उठून 10 वाजेपर्यंत रेडी असावं. घरात आमचा जीन्स पॅन्ट असलं काय फॅशन चालणार नाही, साडी घालून राहायचं. इतकं केलं ते चिक्कार होतो. मान्य करते, चला घरातली जबाबदारी आहे, बाय माणसानी पार पाडलं पाहिजे, हा तिचा संसार आहे, इथंपर्यंत ठीक होतं. पण ह्याचा पुढे त्यांची डिमांड, मुलीकडच्या बापानी एवढा हुंडा, एवढं तोळं सोनं, हे वस्तू आम्हाला द्यायचं. आणि एवढं सगळं देऊन सुद्धा बाप मुलीला घालवताना हात जोडून विनंत्या करत होता की बाबा आमची मुलगी अजून नासमज आहे, तिला सगळ्या गोष्टी समजत नाही, काही चुकलं खुपलं की समजून घ्या, तिला लहान समजून माफ करा, तिला सांभाळून घ्या. आणि एवढं सगळं करून सुद्धा जर त्या मुलीला बाळ झालं नाही तर तिला नांदवत नव्हती, तिच्याकडून चुकमुक झाली की नांदवत नव्हती, हुंडा नाही दिला म्हणून तिला जाळून टाकत होती. विसरलात त्या गोष्टी? तेव्हा कोणी म्हटलं नाही हो मुलांचं अति चाललंय किंवा मुलांचे तोरे वाढलेत. खरी मज्जात रात्या सुरू झाली. आता मुलींची डिमांड वाढलेली आहे. आता मुलींची डिमांड अशी आहे, मुलगा देखणा असावा, सुंदर असावा, लाख 2-2 लाख पगार कमवणारा असावा, मुंबई पुण्यामध्ये त्याचं फ्लॅट पाहिजे, गावाकडे शेती पाहिजे, गावाकडे घर पाहिजे, सगळ्या बहिणीची लग्न झालेली असायला हवी. आईबापांची किरकिर मी सहन करणार नाही, मी जीन्स घालेन, ड्रेस घालेन, हा माझा वैयक्तिक मत असेल, जॉब करायचं का नाही करायचं हे मी ठरवणार. एवढं सगळं आता मुलींची डिमांड झालेली आहे. आता मुलाकडचे काय म्हणतात, हात जोडून फक्त मुलगी द्या आम्हाला. तरीही मुलींचं तोरं आहे तसे आहे. झालं ना ती तिथं माती. आलं का नाही वेळ बदल, प्रत्येकांना एक चान्स मिळतो. हे सगळं निसर्गाचा नियम आहे, कुणी अति करत नाही, जे करतं तेच फेडतं.